पण तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी रवी भाऊला फोन केला होता. त्यावेळेससुद्धा भाऊबरोबर बोलणं पण झाले. मला वाटतं की काँग्रेसमधून सुद्धा 2-3 लोकं माझ्यासोबत बोललीत. शिवसेनेकडनं सुद्धा राऊत साहेबांचा पण फोन माझा झाला आहे. सुप्रियाताई सुळेंचा पण मला फोन आला होता. त्या कदाचित मला आज म्हटलं मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल. राज ठाकरे मला अजून इथंच कम्फर्ट आहे. मी या जागेवरती पक्ष सोडलेला आहे मी, पण मी परिपक्व आहे. गेल्या 15 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण करतो आहे. त्यामुळे मला योग्य वेळी काय मूव्ह करायची ती मी 100% करेल. आता राज ठाकरेंकडनं काही फोन आला का? मुंबईतल्या कुठल्या नेत्यांचा फोन आला का? कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की राज ठाकरेंच्या जवळचे जे नेते त्यांनी तुम्हाला फोन करणं अपेक्षित आहे, कारण की पुण्यातल्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांना तर थेट सूचना होत्या की माध्यमांशी बोलू नका, कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका. पण मुंबईतल्या काही ठराविक नेत्यांचे फोन तुम्हाला आले? मला नांदगावकर साहेबांचे फोन आले होते. शिवाय मला आमचे दिलीप बापू धोत्रे हे पण माझ्याकडे येऊन गेले. विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले. बरीच लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहेत. आणि मी पण फोनवरतून मी अनेक महाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो, शाखाध्यक्षांसोबत बोललो, परंतु मी प्रत्यक्षामध्ये नेत्यांसंग कुठल्या बोललेलो नाही आहे. बाळानंदकरांनी तुम्हाला पक्षाचा जो राजीनामा तुम्ही दिलाय तो मागे घ्या असे सांगता केली होती का? तुम्ही सांगितलं का? नाही, मी बोललोच नाही आहे. कारण मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललो आहे. गेली 2 वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतो आहे की शहरामध्ये जर पुणे शहरामध्ये पक्षवाढीला लावायचं असेल, पुणे शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल तर मला वाटतं की काही लोक आहेत की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपाऱ्या घेतल्यागत काम करतात पुण्यामध्ये. त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो. मग त्यावेळेस जर काहीच झालं नाही तर मग आता मला फोन करून मला थांबवून किंवा माझ्यासंग बोलून आता काय होणार आहे त्याच्यामध्ये? असं की राजीनामा देण्यामागचं हे कारण आहे की अमित ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता, असं तुम्ही अमित ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट टाकलेली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं अशी एक चर्चा आहे. तर तसं काय झालेलं होतं का? झापलं वगैरे असं काय नाही, पण त्यांचा फोन आला होता. मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत, परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असता, तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता, का टाकता, तुम्हाला सांगतो बघा, नाही तर तुमचं नशीब तुमच्या संग. कधीची गोष्ट आहे? कधी? मोर्चानंतर दुसऱ्या मी साहेबांना त्या दिवशी सांगितलं, साहेब माझं नशीब 25 वर्ष राजसाहेबांसंग आहे. त्यामुळं माझं नशीब काय असेल ते माझं पुढची दिशा ठरवेल. असं नाही आहे. मी पण साहेबांसोबत माझं ह्याच विषयावरती चर्चा आहे. मी साहेबांना फक्त एवढंच बोललो होतो, साहेब मी जी काय फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे. कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा. एवढंच माझं बोलणं आलं. त्याच्यानंतरनं साहेबांनी फोन ठेवला. असं काय त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही. अमित ठाकरेंना कोणी बोलायला लावलं का स्वतःहून अमित ठाकरेंनी केलं असं वाटतं? मी त्यांच्या बाबतीत नाही काही गोष्टी बोलू शकत. मला त्यांना कोणी बोलायला लावलं, त्यांना कोण बोलायला लावलं हे मी नाही सांगू शकत. तुम्ही स्वतः बंद केले, राज ठाकरे स्वतःहून काही बोलले किंवा तुमच्याशी फोनवर संवाद साधला तर तुम्ही त्यांचा विचार करणार आहे? आता नाही. तात्या 2 वर्ष झाले होते. भोंग्याचा विषय जो होता तो तुम्ही भोंग्याच्या विषयावरनं हा सगळा प्रकरण सुरू झालं होतं का? तेव्हाच नाराजी जी होती तुमची तेव्हा तुम्ही अनेक वेळा उघडपणे दाखवली होती. भोंग्याच्या विषयावरनच तुम्ही अनेक वेळा बोललात, मात्र तिथे कोणाचं ऐकून घेतलं नव्हतं असं काही आहे का? भोंग्याच्या विषयावरनं तुम्ही अनेक वेळा उघडपणे तुमची प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना देखील बोलून दाखवली होती. तेव्हापासूनच जे अंतर्गत कल आहे तो तिथूनच त्याचा उदय झाला होता. नाही असं काही नाही. भोंग्याच्या विषयाला आता 2-2.5-3 वर्ष होऊन गेली, त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता. त्यानंतर बऱ्याचदा माझं साहेबांचं बोलणं झालं होतं, भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळं असं काय भोंग्याचा विषय याच्या संग काही संबंध नाही. नेमकं काय झालं होतं मग जे अनेक नेते मंडळी महाराष्ट्र विमान सेनेचे पुण्यातले
त्यांच्या विरोधातली तुमची गटबाजी. मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे. गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी वारंवार सांगतोय. आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही. हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं? कारण आता इथं माझी बहीण बसली आहे. 2012 पाठवले ना साहेबांनी दिलं ना अहवाल, असं कसं म्हणता नाही दिला? लोकसभेत पुण्याची लोकसभेची जबाबदारी नाही तात्या. असेल नसेल ना, मला वाटतं की बाबा बघा तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा. ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं? पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे, आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे. हे का बोलले गेलं? आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला, मी अहवाल ज्यावेळेस पोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो. त्यावेळेस अहवालामध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे पण ह्या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही. मग माझ्या संग न जमवून घेणारे कोण होतं? पण पुणे लोकसभेची जबाबदारी तर अमित ठाकरे यांच्या हातावर आहे. 100% मी वारंवार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.